नमस्कार. मुंबईच्या मालाडमध्ये एक भाडेकरार होतो आणि या भाडेकरारामध्ये 4 लाख रुपयाची अनामत रक्कम परत दिली जात नाही या कारणासाठी म्हणून त्या मालकाचा खून होतो. संपूर्ण घटना समजून घेऊया या व्हिडिओमध्ये. मुंबईच्या मालाडमध्ये एजाज कुरेशी नावाचे एक 54 वर्षाचे एक व्यक्ती आहेत. त्यांनी त्यांचं घर एका महिलेला भाड्याने दिलेलं आहे. तिचं नाव जैतुन्निसा खान आणि ही जैतुन्निसा खान या घरामध्ये राहत होती. पण त्यानंतर तिने हे घर सोडल्यानंतर तिची जी भाड्याची अनामत रक्कम साधारणपणे 4 लाख रुपये होती. ही रक्कम बरेच दिवसांपासून एजाज खान परत करत नव्हते. या कारणासाठी म्हणून त्यांच्या दोघांमध्ये काही वादविवाद चालू होते. जैतुन्निसा आपले 4 लाख मिळवण्यासाठी म्हणून एजाज खान यांच्याकडे सततचा पाठपुरावा करत होती. तरी देखील एजाज खान हे काही केल्या तिला पैसे परत करत नव्हते. या कारणासाठी जैतुन्निसाने एजाज खान यांना आपल्या घरी बोलावून घेतलं. घरामध्ये अगोदरच एक व्यक्ती होता. त्याचं नाव विजय खोडदेकर, वय वर्ष 28. जैतुन्निसा आणि विजय या दोघांनी मिळून एजाज खान यांना जबरदस्त मारहाण केलेली आहे. या मारहाणीमध्ये एजाज खान यांचा जागेवरती मृत्यू झालेला होता. आता विजय खोडदेकर आणि जैतुन्निसा खान हे भयभीत झालेले आहेत, घाबरलेले आहेत. आता या मृतदेहाचं करायचं काय? मुंबईमध्ये या मृतदेहाची विल्हेवाट लावणं शक्य नाही. कारण जर का कुठल्याही प्रकारे मुंबईमध्ये विल्हेवाट लावली गेली तर मात्र आपण पकडले जाणार. मुंबईसारख्या शहरामध्ये जिकडे पाहावं तिकडे सुरक्षा यंत्रणा असते, माणसं असतात. याच्यामुळे या दोघांनी मिळून एक निर्णय घेतलेला आहे की एजाज खान यांचा मृतदेह हा चिपळूण येथे घेऊन जायचा आणि तिकडेच या मृतदेहाची विल्हेवाट लावायची. कारण विजय हा चिपळूणच्या रामपूरचा रहिवासी होता. या कारणासाठी म्हणून मग त्यांनी एका कारमध्ये हा मृतदेह टाकलेला आहे. डिक्कीमध्ये मृतदेह ठेवलेला आहे. या कारमध्ये जैतुन्निसा आणि विजय खोडदेकर हे बसलेले आहेत. त्याचबरोबर जैतुन्निसाचा मुलगा जो 17 वर्षाचा आहे त्याला देखील घेतलेला आहे. जैतुन्निसाच्या मुलाला आपण ज्या कारमधून चिपळूण या ठिकाणी जात आहोत, या कारमध्ये एक मृतदेह ठेवलेला आहे याची अजिबात कल्पना देखील नव्हती. कोणताही मागमूस नव्हता. मुंबईच्या मालाडमधून कार सुरू झालेली आहे. ती चिपळूणच्या रामपूर या ठिकाणी जाऊन थांबलेली होती. तिथे गेल्यानंतर विजय खोडदेकर यांची आंब्याची बाग आहे. या बागेमध्ये एक खड्डा खणला गेला. याच खड्ड्यामध्ये एजाज खान यांचा मृतदेह टाकला गेला. वरती माती फिरवली गेली. आता काहीच झालेलं नाही अशा स्वरूपामध्ये विजय खोडदेकर पुन्हा एकदा मुंबईमध्ये येऊन रुजू झालेला होता. जैतुन्निसा देखील आपल्या कामावरती रुजू झालेली होती. काही दिवस गेलेले आहेत आणि एजाज खान यांचा मृतदेह कोल्ह्या कुत्र्यांनी बाहेर काढलेला होता आणि आता विजय खोडदेकर या सगळ्यावरती लक्ष ठेवून होता. जेव्हा त्याला समजलं की एजाज खान यांचा मृतदेह जमिनीच्या वरती आलेला आहे, त्यावेळेला मग विजयने डिझेलच्या साहाय्याने हा मृतदेह जाळून काढलेला आहे आणि पुन्हा एकदा तो या मुंबईमध्ये दाखल झालेला होता. आता ही जी विजय खोडदेकर यांची बाग आहे, या बागेच्या कडेलाच अजून एक डॉक्टर राव राणे म्हणून यांची बाग होती. या बागेमध्ये काही मजूर काम करत होते. फेरफटका मारता मारता विजय खोडदेकर यांच्या बागेमध्ये किंवा यांच्या जागेमध्ये या मजुरांना काही हाडं दिसलेली आहेत, रॉड दिसलेला आहे, अंगठी दिसलेली आहे. त्याच्यामुळे घाबरून जाऊन या मजुरांनी सगळ्या गावकरी मंडळींना बोलवलेलं आहे. पोलिसांना देखील बोलवलेलं आहे. पोलीस आलेले आहेत. पोलिसांनी या ठिकाणी येऊन चेक केलेलं आहे की सदरची जागा कोणाची आहे किंवा हा मृतदेह किंवा मिळालेली हाडं ही मानवी हाडं आहेत का, या संदर्भामध्ये पोलिसांनी तपास करायला सुरुवात केलेला आहे. त्यावेळेला नजीकच्या कामथे येथील रुग्णालयामध्ये ही हाडं तपासणीसाठी पाठवलेली आहेत. या हाडांसोबत एक रॉड आहे आणि हा रॉड सर्जिकल रॉड असल्याची देखील माहिती समोर आलेली होती. त्याच्यामुळे मग पोलिसांनी तपासाची चक्र फिरवलेली आहेत आणि अवघ्या 24 तासामध्ये सदरचा मृतदेह कोणाचा आहे हे देखील पोलिसांनी शोधून काढलेलं होतं. पोलिसांपुढे प्रश्न होता की हाडं कोणाची आहेत किंवा हा रॉड कोणाच्या पायामध्ये घातलेला होता. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मग पोलिसांनी अशा स्वरूपाचा कोणी व्यक्ती मिसिंग आहे का या संदर्भामध्ये
चौकशी सुरू केली असता त्यावेळेला पोलिसांना एक लक्षात आलेलं होतं की मालाड पोलिसांनी देखील चिपळूण पोलिसांसोबत काही महिन्यांपूर्वी संपर्क केलेला होता एका व्यक्तीच्या तपासासंदर्भामध्ये. त्यावेळेला एक लक्षात आलेलं होतं की सदरची व्यक्ती ही देखील अपंग होती किंवा पायाने लंगडत होती. अशी व्यक्ती आता मिसिंग झालेली आहे. त्यावेळेला मग चिपळूण पोलिसांना एक लक्षात आलेलं आहे की सदरचा मृतदेह हा एजाज खान यांचाच असू शकतो. त्यावेळेला मग पोलिसांनी त्यांच्या पत्नीसोबत संपर्क केलेला आहे. त्यावेळेला मग पोलिसांनी एजाज खान यांच्या बायकोला विचारलेलं आहे की तुमचा नवरा काय करत होता. इतर माहिती पोलिसांनी घेतलेली आहे. त्यावेळेला त्यांच्या बायकोने पोलिसांना या गोष्टीची खात्री दिलेली होती की एजाज खान हे परदेशामध्ये असताना त्यांच्या पायामध्ये रॉड टाकलेला होता. त्यावेळेला मग पोलीस या निर्णयापर्यंत येऊन पोहोचलेले आहेत की हा मृतदेह एजाज खान यांचाच असावा. हा मृतदेह ज्या जमिनीमध्ये सापडलेला होता त्याचा मालक विजय खोडदेकर याला पोलिसांनी शोध घेत असताना एक लक्षात आलेलं होतं की 2 ते 3 महिन्यांपासून याचा फोन हा बंद होता, परंतु सदरची व्यक्ती फेसबुकवरती ॲक्टिव्ह होती. त्यावेळेला मग पोलिसांनी इतर तांत्रिक माहितीच्या आधारे या व्यक्तीचा शोध लावलेला आहे. पोलीस विजय खोडदेकरपर्यंत पोहोचलेले आहेत, त्याला ताब्यात घेतलेलं आहे आणि मग पोलिसांनी याला खाकी वर्दीचा धाक दाखवल्यानंतर त्याने पोलिसांसमोर सगळी घटना काय झालेली होती हे देखील खुलासेवार पद्धतीने सांगितलेलं आहे. त्यावेळेला मग जैतुन्निसा खान हिला देखील अटक केलेलं होतं आणि संपूर्ण घटनाक्रम पोलिसांसमोर त्यांनी उघडलेला होता. आता या संदर्भामध्ये पोलिसांची उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. पोलिसांना ही हाडं भेटल्यापासून अवघ्या 24 तासामध्ये पोलिसांनी मृतदेह कोणाचा आहे इथपर्यंत शोधून काढलेलं होतं. पोलिसांनी आरोपींना देखील शोधून काढलेलं होतं. आता ही संपूर्ण घटना आपण कोणत्या भागातून बघताय हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर का आपण चिपळूण भागामधून किंवा या घटनेसंदर्भामध्ये आपल्याला काही अधिक डिटेल्स असतील तरी देखील आपण जरूर कळवा. सदरची माहिती माध्यमांमधून संकलित करून आपल्यापुढे मांडलेली होती. तेव्हा आपण भेटणार आहोत अशाच एखाद्या नवीन घटनेसह. धन्यवाद.